सुपुत्र इथंच आहेत. काही नाही, मंगेश गायकर चांगली गोलंदाजी करत होते. आज कुठेतरी मार पडला दुसऱ्या मॅच मध्ये. गोलंदाज नाव पीके, पहिला षटक घेऊन गोलंदाज पीके. हो, उडवलाय. चेंडू हवेमध्ये होता, नंदूची विकेट डोक्यात होती. एकच धावावरती समाधान मानावा लागतोय. संदेश मात्रे मॅन ऑफ द मॅच. स्ट्राईक यांना विनोद. विनोदने उडवलाय, चेंडू हवेमध्ये होता, झेल ड्रॉप केलाय. 2च धावा झाल्या धावफलकावरती. पीके चांगली गोलंदाजी करतात. फायनल मॅच आहे, कारण की गोलुली संघाने आज कुठेतरी पहिल्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली आहे. आज आनंद आहे. अर्चन ठाकूर आमच्याकडून रजा घेत आहेत. लावण्य पिलवण सोनापाडा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. काल त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. पीके गोलंदाजीला. ओ बॅटची काढा. हनुमान मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव. काय गोलंदाजी करतात पीके. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. 4 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करतात पीके. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. 5 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी करतात पीके. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक धाव झाली आहे पूर्ण. दुसरीसाठी पलटलेत आणि सहजतेने त्या 2 धावा पूर्ण. 5 धावा. दुसरा षटक घेऊन गोलंदाज. गोलंदाजाचं नाव महेंद्र. स्ट्राईक यांना नंदू. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या गोलोली संघाला. हो, उडवूया. चेंडू येतो इकडे आणि चेंडू मध्ये. हो, गुड कॅच. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली महेंद्रने. आता नवीन फलंदाज जितू. हो, हलक्या हाताने ड्राय केलाय. एकच धाववरती समाधान मानतोय. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल डबल घेणं.
2 चेंडू 6 धावा झाल्यात. हो, डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतात महेंद्र. पीकेने चांगले षटक फेकलं पॉवर प्लेचं. आता महेंद्र देखील चांगली कामगिरी करतायत. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत महेंद्र. चांगली गोलंदाजी. हो, पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतायत. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू झाले, 6 धावा झाल्या धावफलकावरती. पूर्णपणे बॅक फुटलाय संघ. टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती महेंद्र. हो, अजून एक डॉट चेंडू. सलगचा 3रा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतात महेंद्रसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. 5 चेंडू झालेत. फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट घेतली आहे. काय गोलंदाजी करतात महेंद्र. हो, उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि कॅच सोडली पीकेने. जेल ड्रॉप. 2 झाल्या. तिसरीसाठी प्रयत्न. 3 झाल्या. आता चौथीसाठी जातील का. हो, आणि या 4 धावा. आणि 6 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या. आयुष कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आयुष आणि रोहन हे मुख्य आयोजक आहेत. A1 जोडी या स्पर्धेतली, ज्याने ही स्पर्धा भरवली आहे. संकल्पना खूप चांगली आहे. आता स्ट्राइक ला जितू. त्या जितूने एकच धाव बनवली आहे 1च चेंडू मध्ये. आता नवीन गोलंदाज कोण येतो पाहूया. गोलंदाजाचं नाव रवी. लेफ्ट हँडेड. रवी. स्ट्राइक ला जितू. हो, पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू. डायरेक्ट हिट केला होता बाजपू. रवीने पहिला चेंडू वाईट फेकला होता. हो, उडवलाय. चेंडू हवेमध्ये. लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 झालीये. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. सहजतेने 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी जातील का. आणि या 2 धावा 13 धावा झाल्या धावफलकावरती. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू. 14 धावा झाल्या धावफलकावरती. 1च चेंडू झालाय. हो, सुरेख चेंडू. जितूला समजलं देखील नाहीये. काय चेंडू. फिंगर रोल केले रवीने चांगली गोलंदाजी करत असताना. रवी गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढील चेंडू घेऊन. ओ, काय फटका. नजाकत. डोळ्यांचा पाडणं फेडणारा फटका होता. चेंडू षटकार. 20 धावा झाल्यात धावफलकावरती. 3 चेंडू झाल्यात. 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात रवीने. हो, काय फटका होता.
अरे वंशने देखील असाच मारला होता फटका नजाकत. रवी पुढचा चेंडू. हो, फिंगर रोल केले. काय गोलंदाजी करताय षटकाराचं. तो तर डॉटने दिलं. आणि एक धावावरती समाधान मानावा लागतोय. बाईकची एक धाव. पंच आम्हाला इशारा करतायत. 4 चेंडू 21 झालेत. तर 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तर फायटिंग स्कोर उभा राहील. कारण की गोलंदाजी चांगली आहे. मंगेश गायकर सारखा गोलंदाज आहे टीमकडे. विनायक सारखा गोलंदाज आहे. हो, उडवलाय. क्षेत्ररक्षण धावतायत तिथे. एक झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 झाल्यात. तिसरीसाठी जातील का. आणि सहजतेने त्या 3 धावा. चौथीसाठी जातील का. नाही, 3 धावावरती समाधान मानावं लागतो. आता जितूला स्ट्राईक भेटली आहे. आता या षटकातला शेवटचा चेंडू. एखादा मोठा फटका मारावा लागेल तर फायटिंग स्कोर उभा होईल. एक बॉल बाकी आहे. एक चेंडू शिल्लक. स्ट्रायकेनला जीतू. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉच चेंडू होता पण स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 21 धावावरती समाधान मानावा लागतोय. 25 झाल्या. 26 करायचे आहेत. पाहूया. 26. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. चला स्पीडअप करायचा आहे. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय. आणि 2 सामने बाकी आहेत. 4 वाजून 46 मिनिटं झाली आहेत. सॉरी, 5 वाजून 46 मिनिटं झाली आहेत. थोडीशी मिस्टेक झाली आहे. चला, गोलिवली संघ क्षेत्ररक्षण सजवायचा आहे. चला, फिल्डिंग सजवायची आहे. गोलवली. चला, सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे.
विश ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. पहिलं षटक घेऊन 18 चेंडूमध्ये 26 करायच्यात. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. हो पहिला चेंडू कट केलाय तिथे क्षेत्ररक्षण होते. मिसफिल्ड. एकच धावावरती समाधान मानावा लागतो. मंगेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मंगेश गायकर. हो स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. एकच धावावरती समाधान मानावा लागतोय. अशीच गोलंदाजी करावी लागेल मंगेश गायकरला. बघूया चॅम्पियन कोण होतोय. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. एकच धाव. 3 चेंडूमध्ये सिंगल काढल्यात. 3 चेंडूमध्ये सिंगल आल्यात. 3 धावा झाल्या धावफलकावरती. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात मंगेशने मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. पीकेने देखील अशीच गोलंदाजी केली होती जेव्हा पॉवरप्लेच्या षटकामध्ये. हो सुरेख चेंडू. काय गोलंदाजी करतात मंगेश. हीच खासियत आहे मंगेश गायकर यांची. 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवरप्लेच्या षटकातल्या. बघूया चॅम्पियन कोण होतोय. चॅम्पियन झाल्यावरती स्टमाना हात लावायचा नाहीये कारण की मॅच अजून बाकी आहे. हो पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात मंगेश गायकरांनी. पॉवरप्लेच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. मंगेश हो हलक्या त्याने ट्राय केलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. सुंदर अशी फिल्डिंग. एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. आता स्ट्राईक यांना अमोल. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होते. मंगेश गायकर. हो कोला टाकला. हो काय झेल टिपला तिकडे. कोण मंगेश गायकरने काय गोलंदाजी केली. मंगेश गायकर सगळं जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. आता आणि पीकेने देखील सुद्धा हेच केलं होतं जेव्हा ते गोलंदाजी करत होते तेव्हा. आता येणारे 12 चेंडू 21 ची गरज आहे. बघूया 12 चेंडू 21. विनायक नाहीयेत असं वाटतंय. विनायकची कुठेतरी कमी भासेल या संघाला. बारा चेंडू 21 ची गरज. नंदू आलाय. ओ नंदूवरती आक्रमण चढवलंय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण मंगेश गायकर चुकी होणारच नाहीये आणि फलंदाज बाद लागणारा हा दुसरा धक्का आज दे 40+ या संघाला. बघूया कोण चॅम्पियन होतोय. 11 चेंडू आता 21 ची गरज आहे.
चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला रांजनोली तर एका बाजूला रियांश 11 काटे. टॉस केला जाईल. टॉस साठी येऊन थांबायचं आहे. नवीन फलंदाज राम. बघूया नंदू कशा प्रकारे गोलंदाजी करतात. मंगेशच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. येणारे 11 चेंडू 21 ची गरज आहे. 11 चेंडू 21. ओ सॉफ्टन ने खेळण्याचा प्रयत्न. डॉट डॉट चेंडू 10 चेंडू 21 ची गरज आहे. बघूया 21 कशा प्रश्न बनतील. हो उडवलाय. क्षेत्ररक्षण जितू धावतायत. हो झेल ड्रॉप. आणि या 2 धावा. येणारे 9 चेंडू 19 करायचे आहेत. येणारे 9 चेंडू 21 करायचे आहेत. ट्रॅक वरती नंदू. हो रामने उडवलाय. क्षेत्ररक्षण मंगेश गायकर आहेत. चुकी होणारच नाहीये. मंगेश गायकरने 2 झेल टिपलेत. सुरेख झेल टिपले मंगेश गायकरने. येणारे 8 चेंडू 19 ची गरज आहे. बघूया 19 कशा प्रकारे बनतील. नवीन फलंदाज रियांश 11 काटे. संघाने टॉस जिंकून काय घेतलाय डिसिजन. नवीन फलंदाज गोट्या. नवीन फलंदाज गोट्या. बघूया चांगली कामगिरी करावी लागेल. ओ बाची कडा आणि फलंदाज बाद. माघारी पाठवलाय. गेले तसेच माघारी पाठवलाय. काय गोलंदाजी करतायत नंदू. मॅच मध्ये शिरकाव केलाय. बघूया चॅम्पियन होतील का. 7 चेंडू 19 ची गरज आहे. आता एखादा मोठा फटका मारावाच लागेल. नंदूने चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 2च धावा खर्च केल्यात. 7 धावावरती लागणारा 4था धक्का लागलाय. आता नवीन फलंदाज पिंट्या. चांगली कामगिरी करावी लागेल. नंदू. ओ काय गोलंदाजी केली नंदूने. नंदूसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. फक्त 2 धावांचा षटक फेकले नंदूने. इकॉनॉमिक गोलंदाजी केली. आता येणारे 6 चेंडू 19 ची गरज आहे. बघूया 19 कशा प्रकारे बनतील. चला स्पीड अप पंच. अजून 2 सामने बाकी आहेत. या स्पर्धेच्या काल फायनल मध्ये पोहोचलाय. लावण्या 11 एसपीलन सोनारपाडा. रिपोर्टिंग करायचंय.
गोलंदाजी ट्रॅक वरती. बॉलर नेम उमेश. तिसरा षटक घेऊन गोलंदाज राजेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 19 करायच्यात स्ट्राईक ला. हो पहिला चेंडू डॉट चेंडू. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. येणारे 5 चेंडू 19 ची गरज आहे. बघूया 5 चेंडू मध्ये 19 होतात का. हो सुरेख चेंडू. एकी धाव नाहीये. डॉट चेंडू. येणारे 4 चेंडू 19 करायच्यात. बघूया 4 चेंडू मध्ये 19 कशा प्रकारे बनतायत. रवी 3 मोठे फटके मारावे लागतील. 4 चेंडू मध्ये 3 मोठे फटके. हो ड्राय केलाय. क्षेत्ररक्षण आहेत तिथे. एक झाली दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. आणि येणारे 3 चेंडू करायच्यात 18. 3 मोठे फटके मारावे लागतील. आणि फायनल जिंकल्यानंतर स्टंपला कोणीच हात लावायचा नाहीये. रियांश 11 काटे डिसिजन सांगायचंय. ऋषी डिसिजन सांगायचंय. तीन षटकांचा सामना असेल. गोलंदाजी सज्ज राहायचंय. रियांश 11 काटे संघाला. चला स्पीडअप करायचंय. 6 वाजलेत. ओ उडवला लांबच लांब. आता येणारे 2 चेंडू 12 ची गरज आहे. बघूया 12 बनतील का. सर्वात लांब षटकार मारलाय रवीने. राजेश वरती आक्रमण चढवलंय. आता मारायचे तर टॉपचे 2च मारायचे रवीला. हो अजून एक उडवलाय आणि जातो. 1 बाउन्स ऑर्डर 4 रन. आणि येणारा 1 बॉल 8 ची गरज आहे. बघूया 8 कशा बनतायत. एखादा चमत्कार आज दे संघाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बघूया फायनल कोण उचलेल, कोण चॅम्पियन. हो शेवटच्या चेंडूवरती. हो काय एफर्ट्स आहेत. काहीच नाहीये. आणि 7 धावांनी हा सामना गमवावा लागलाय आणि